सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। मात्र या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। जाणून घेऊयात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडचा आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीचा संबंध, त्याच्या प्रचंड संपत्तीबद्दल धक्कादायक माहिती आणि या प्रकरणातील नवनवीन घडामोडींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। वाल्मिक कराड, ज्याच्यावर पवनचक्की खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप आहेत, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराडच्या 2 बायका आहेत, तसेच त्याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव असून तिच्या नावावर करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचं उघड झालं आहे। पुण्यातील प्राईम लोकेशनवर फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील कुशल वॉल स्ट्रीट इमारतीत वाल्मिक कराडने ज्योती जाधवच्या नावावर 610C आणि 611B असे 2 ऑफिस स्पेस खरेदी केले आहेत। याशिवाय हडपसरमधील एमनोरा पार्क टाउनशिपमध्ये आणि खराडी येथे एक फ्लॅटही त्याने तिच्या नावावर खरेदी केला आहे। या मालमत्तांची किंमत कोटींच्या घरात आहे। फक्त एवढंच नाही तर ज्योती जाधव पासून वाल्मिक कराडला 2 मुलेही आहेत आणि त्यांच्या नावावर सुद्धा प्रचंड संपत्ती खरेदी करण्यात आली आहे। तसेच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड काही दिवस ज्योती जाधवकडे राहत असल्याची माहितीही यापूर्वी समोर आलेली आहे। दरम्यान वाकडमधील कासाबेला सोसायटीतील फ्लॅट आणि पिंपरी चिंचवडमधील पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील 4 BHK फ्लॅटसाठी थकलेला कर भरल्यानंतर महापालिकेने त्याच्यावरची कारवाई थांबवली। 1,55,000 रुपयांचा थकीत कर 16 जानेवारीला भरल्यानंतर महापालिकेने फ्लॅटचा लिलाव रोखला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आलेल्या वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आणि त्या वैयक्तिक आयुष्याचा तपास जसजसा सुरू आहे तसतशी नवनवीन धक्कादायक माहिती उघड होत आहे। राज्यभर या प्रकरणाने खळबळ उडवली असून या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या प्रकरणात तुमचं मत काय आहे, या घटनेवर तुम्ही काय विचार करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। धन्यवाद।